नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महा करंट अफेअरच्या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अवेलेबल असलेले चालू घडामोडीचे काही प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या। चला तर प्रश्नांकडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, बांगलारबारी गृहनिर्माण योजना अलीकडे कोणत्या देशात सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, तमिळनाडू हे राज्यात आहे। बांगलारबारी हे गृहनिर्माण योजना या देशात सुरू झालेली होती। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, SIG 716 रायफल अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली, ती कोणत्या देशाने तयार केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, युनायटेड स्टेट्स ही जी आहे SIG 716 रायफल अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली डी युनायटेड या देशाने सुरू केलेली आहे किंवा बनवलेली आहे। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले गेलेले ग्रोम-E1 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, फ्रान्स या देशाने आहे ग्रोम-E1 हे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, तेलंगणामधील कोणत्या धरणावर भारतीय स्कीमर पक्षी अलीकडे दिसले? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ, लोअर मैनर धरण या धरणावर जे आहे तेलंगणामधील स्कीमर पक्षी दिसलेले होते। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, आफ्रिकन पेंग्विन ची IUCN स्थिती काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, गंभीरपणे धोक्यात आहे। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, दिल्ली हे जे आहे या देशाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू केलेली आहे। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, बातम्यांमध्ये दिसलेले लेक प्रेस्पा कोणत्या खंडात आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, दक्षिण अमेरिका येथे जे आहे बातम्यांमध्ये दिसलेले लेक प्रेस्पा हे जे आहे दक्षिण अमेरिका या खंडात आहे। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच जगातील पहिल्या ओम आकाराचा मंदिराचे उद्घाटन कोठे झाले? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक उत्तराखंड येथे जे आहे अलीकडेच जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन झालेले आहे। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, पश्चिम बंगालच्या कोणत्या प्रदेशाला नुकतेच विनाशकारी चक्रीवादळाचा तडाखा बसला? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मैनागुरी या प्रदेशाला जे आहे पश्चिम बंगालच्या चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिल्या लघु LNG युनिटचे उद्घाटन कुठे झाले? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क, महाराष्ट्र येथे जे आहे भारतातील पहिल्या लघु LNG चे उद्घाटन झालेले आहे। चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6 डिसेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, महापरिनिर्वाण दिवस जे आहे 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे काय महापरिनिर्वाण दिवसावर। चला तर प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 12, 14 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ऊर्जा दिवस जे आहे 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। तर मित्रांनो, हे होते टॉप 20 चालू घडामोडीचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अवेलेबल असलेले क्वेश्चन्स। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।